जकात बारात मसला सांगून होते काल माल जे कोणते आमच्याकडे राहता त्यांची जकात कशी द्यायची म्हणून सांगले होते. आज कारोबार जे कोणते असे तेजे सिलसिलात सांगून होते. माणसे जे कोणते कारोबार करतात कारोबारावर तो जकात असे लेकिन कंडिशन असे ते एक तरीन जे कोणतो माल आम्ही कारोबार करतात तो आम्ही कारोबाराची नियतनकेच मोला घेऊ कस आम्ही व्यापार करूची नियतनकेच मोला घेता तरी ती चीज घेतनीनकच नियत होती की आमका कारोबार करू का ती चीज कारोबाराचो माल बनून तिका शर्यत भितर हिसाब राहता. आमका कोणी गिफ्ट दिले पट्टीकडे म्हाका खायला पडलो किंवा मला तो कारोबारी माल धरला. विरासत भितर काय मिळले प्रॉपर्टी मिळली घर मिळले पट्टीकडे म्हाका इरादा आला मी काही इकू काढता तर ही कारोबारी माल नाही. कारोबारी माल मला मी कोणती चीज देऊन करून मोला घेऊचे आणि तेत्ताकच आमची नियत होती की एका आम्ही कारोबार भितर घालतले एकतले ठाव घेऊन आमची नियत होती की इकुचासाप घेऊचे घर घेऊनची आमची नियत होती इकुचासाप घेऊचे तरी तो कारोबारी माल झाला. इशिकत आपले हे जे सब घेतलं पट्टीकडे राखलो की हो एकूण दुसरे घेतलांचे ते कारोबारी म्हणून झालं. तसं कारोबार बदलान जे कोणती चीज आम्ही घेतनीनकच कारोबाराची नियतेन घेऊ का तो कारोबारी माल बनतो. दूसरी चीज कारोबारा ऊपर जकात एक वर्षामक फर्ज होता. एक वर्ष बोला इस्लामी ह्याच्यात आम्ही घेतले मोला आणि एक वर्ष झाला मग आम्ही त्याची वेल्यू काढले तरी जकातचे निसाब तर ते पावला हा भले घेतनीन आम्ही भल्ली कम्मा घेतले लेकिन इत्ता आम्ही एक वर्ष झाला मग त्याचं लेवल का झालं जकातचं जे कोणतो काल निसाब सांगून गेलो तो चांदी येते बारान 595 ग्राम या भंगारा येते बारान 85 ग्राम हे जे कोणते लेवल सांगून गेले होते हे जी जे कोणते मिकदार उपर ते पावला एटलो अमाऊंट तेजेन जाता वेल्यू काढला तरी एक वर्ष तेजे उपर होता तर लास्ट भितर रावंका तेत्ता जकात वाजीब जाता. कारोबारा भितर जकात काढूची टायमार निसाबाचे मुताबिक रावंका धर्मने फुडें पट्टर का जाल्यार तेजो कांय हिसाब रावना. करतनीन का पोझिशन होती तेजो हिसाब ना काढतनीन का पोझिशन असे तेजो हिसाब राहता. केटले काढतले 2.5% करतले जे किसी भंगाराचो या चांदीचो निसाब काल सांगून गेले होते तेटलेच कारोबाराचो ते एक वर्ष तेजे उपर गेलो आणि ते जकातची जी कोणती लेवल असे मिकदार असे तेटला पावला हा तरी तेजे त्याला 2.5% काढूचे. 2.5% मला का राहतले ते भितर कोणते हेजे काढूचे जे कोणतो स्टॉक तुमच्याकडे माल असे तो सव्वस माल त्याचा हिसाब घेऊचे. हिसाब कशी घेऊचे मोला काढले ना हिकू काढला बने तर आज मार्केटात आज जकात काढते वाटत आम्ही आज मार्केटात ते तो का व्हॅल्यू असे ते हिसबीन आम्ही जकात काढूचे. तो माल जे केटलो असे आमच्याकडे तो मालाचो पुरा हिसाब पडे वट्टर आम्ही आपले अलर्टअप काढूचे ना एकदम काडयोमा बनू सव्वस मालाचो जे केटलो स्टॉक असे सव्वस येतो आमका हिसाब काढूक असते तो तेजे सरी आमका कारोबारी सिलसिलात आम्ही कोणा दिला हा माल त्यांची तांबडे होते असे ते दोघं हिसाब ते जोडूचे. आम्ही बोलतात नाही माल आमचो पुरा आम्ही कर्जा घेतले आम्ही ते जोड दिल नाही लेकिन ते दोघं हिसाब करूचे पुरा कर्ज राहो कर्ज येवचे राहो पुरा जे कोणतो माल असे आणि जे केटलो आमकां कर्ज येवचे असे कारोबारी सिलसिला भितर पुरा हिसाब आणि जे केटलो फायदा आमचो रोलिंग भितर असे ते तो पुरा आम्ही हिसाब घालूचे ते पुरा मजमुआ करून तेजे तो 2.5% काढूचे अगर निसाबचे मुताबिक जाता. बाकी जे कोणती चीजो राहता आंगड असे तेजी काही जकात राहणार बिल्डिंग आमची असे तेजी जकात राहणार फर्निचर असे या तेजे तो कम्प्युटर राहता या आमची गाडयो राहता सर्विस करूची हेजे उपर जकात राहणार. गाडयो विकतात आम्ही तरी इकूचो सामान जालो होतो वरना आम्ही ते सामान हाडूच्या व्हरूच्या सबब जे कोणती गाडयो धरवतात तेजे उपर जकात राहणार. जे कोणती इस्तेमालची आमची चीजो राहतात तेजे उपर जकात राहणार. इशिकत आम्ही घर भाडा देतात घरा उपर जकात नाही बिल्डिंगो आमचे फ्लॅट आहे तेजे उपर जकात नाही. तेजी जे कोणती इन्कम येता ती इन्कम आम्ही जमा करून धरवले ते जकातची जे कोणते लेवल उपर पावले तेजे उपर एक वर्ष गुजरलो तेत्ता जकात राहता. बाकी चीजा उपर जकात राहणार तेजो ख्याल धरूचे. बाकी जे कोणते अगर काही मसाले असे आपल्या उलमाकडे पुसूचे. अल्लाह ताला आमकां समज तौफीक दामेल व आखिर दावाना